नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत तूर डाळीचा डाळ कांदा. हा डाळ कांदा जर भाजीला काही नसेल, मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात. झटपट आणि झणझणीत आणि चवीला तर अप्रतिम आहे. त्यासाठी तूर डाळ घेतलेली आहे. 1 वाटीला थोडीशी कमी घेतलेली आहे तूर डाळ. आणि 2 कांदे घेतलेत. कांदे 2 चिरून घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. डाळ कांदा बनवायचा आहे. गॅस चालू केलाय, कढाई गरम झाले, तेल टाकायचं आहे. तेल जास्त टाकायचंय. तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाले, मोहरी टाकलेली आहे. जिरे टाकायचे. कांदा टाकायचा आहे. कांदा तेलामध्ये भाजून घ्यायचा. आधी मोहरी टाकलेली आहे आणि नंतर जिरे. कांदा 2 मिनिट तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा भाजल्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे. लसूण अद्रक भाजून घ्यायचं तेलामध्ये. कांदा पण जास्त भाजून घ्यायचा नाही. कांदा भाजलेला आहे, जास्त भाजायचा नाही. डाळ कांदा बनवायचा आहे, त्यासाठी कांदा जास्त भाजायचा नाही. मसाले टाकायचे आहेत. धना पावडर 1 चम्मच, येसूर मसाला 1 चम्मच, लाल तिखट 2 चम्मच टाकायचा आहे. काळा मसाला 1 चम्मच. एकत्र बनवून घ्यायचे मसाले. थोडंसं पाणी टाकायचंय. डाळ टाकायची आहे. डाळ धुवून घेतली. एकत्र बनवून घ्यायची डाळ पण. एकत्र बनवली आहे डाळ. पाणी टाकायचे. पाणी गरमच टाकायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचंय. डाळ शिजायची आहे, त्यासाठी 1.5 ग्लास टाकलेलं आहे पाणी. मीठ टाकायचे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. कोथिंबीर टाकायची बारीक चिरून. कोथिंबीर टाकलेली आहे. 5 मिनिट डाळ शिजून द्यायची. कोथिंबीर टाकलेली आहे. 5 मिनिट शिजून द्यायची डाळ. पाच मिनिट झाले, डाळ शिजलेली आहे. तयार झालेला आहे डाळ कांदा. गॅस बंद करायचा आहे. डाळ कांदा आहे, त्यासाठी डाळ जास्त शिजून द्यायची नाही, कच्चीच ठेवायची आहे थोडी. या पद्धतीने डाळ कांदा नक्की बनवून पहा. एकदम सोप्या पद्धतीने बनवला आहे. तयार झालेला आहे डाळ कांदा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला पण तितकीच भारी आहे. छान झालेला आहे. डाळ कांदा एकदम कमी गॅसवरती शिजून द्यायचा आहे आणि कांदा जास्त टाकायचा आहे. डाळ कांदा खूप छान लागतो. मुलांच्या टिफिनसाठी खूप सोपी रेसिपी आहे.